नमस्कार. स्वप्नाज किचनमध्ये आज थंडीसाठी उपयुक्त असे अळीवाचे लाडू करायचे. त्यासाठी अर्धा वाटी अळीव नारळाच्या पाण्यात भिजवून घेतलेत, 1.5 वाटी खोबरं घेतले, काजू बदाम घेतलेत आणि गूळ घेतलाय 1 वाटी. गूळ आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कढईमध्ये तूप घ्यायचे, त्याच्यावर आधी आपल्याला गूळ घालायचा. गूळ थोडासा परतून घ्यायचा. मग त्यावर ओलं खोबरं, भिजवलेले अळीव घालायचे. छान सगळं मिश्रण एकत्र परतून घ्यायचं, मिक्स करून व्यवस्थित सगळं मिक्स करायचं. गूळ, अळीव, खोबरं, त्यानंतर त्यात काजू बदाम घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून ड्रायफ्रूट्स वेगवेगळे घातले तरी छान लागतं. हे मिश्रण 5 ते 7 मिनिटं छान एकत्र करून व्यवस्थित परतून घ्यायचे. मिश्रण झालेलं आहे. आता व्यवस्थित एकत्र ताटामध्ये काढायचे. थोडंसं कोमट होईपर्यंत वाट बघायची आहे. मिश्रण आता कोमट झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला घ्यायचे. हलक्या हाताने छान लाडू वळून घ्यायचे. बघा किती सुंदर लाडू वळले जातात एका हाताने. मस्त लाडू तयार झालेले आहेत. लाडू कोमट असतानाच व्यवस्थित वळून घ्यायचे. आपले अळीवाचे लाडू खाण्यासाठी एकदम तयार.